नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपला वेळात वेळ काढून आपण माझा व्हिडिओ पाहत आहेत. खूप खूप धन्यवाद बरं का. हे मग आता आम्ही चाललो आहे ड्युटीवर, शेळ्या घेऊन शेतामध्ये. शेळ्या आता खाली झालेल्या आहे, त्याच्यामुळं ओरडत आहेत, कारण त्यांना पिल्ल्यांची आठवण येत आहे. त्यांचे पिल्ले घरी ठेवलेले आहेत. आणि ही पावर का वाघाच्या तावडीतून सोडवलेली माझी वाघीण, ती पण आता सोबत चाललेली आहे. अजूक तिच्या मानेला सूज आहे बरं का. वाघाने धरली होती पण सोडवली विचारीला मी, वाचली ती. हे पहा, तिच्या मानेला वगैरे डाग झालेले आहेत, थोडा जखमा बाकी आहे. इकडच्या बाजूने सूज आहे बरं का. हे पहा, कानापाशी थोडी जखम आहे. तिला पण घेऊन चाललो आम्ही आज शेतामध्ये. तिला घरी करमत नाही, तिला ओरडत दिले, त्याच्यामुळं म्हणलं मग चल तू बी थोडा खाते. मग यांच्या नादाने पाला, नाहीतर तशी खात नव्हती ती. आणि यांच्या नादाने ती आता खायला लागली बरं का थोडं. हर सावकाश चला, चरत जायचं आपल्याला, दखट नाही जायचं. तर शेळीपालन व्यवसाय चांगला आहे बरं का, पण पावसाच्या याच्यात आहे ना मग लई त्रास असतो. कारण वल्ल्या पावसाच्या त्या चरत नाही. ड्रायव्हराचं खाणं त्यांना अजिबात जमत नाही, खायला खाती नाही. मग जरा थोडा त्रास होतो ड्रायव्हराच्या खाण्यामुळं. हे त्यांना अशा बोराटीचं वगैरे पाला लागतो खायला, बोराटीचा पाला लागतो खायला. हे पहा, काँग्रेस काही खातात शेळ्या शेतामध्ये. काँग्रेस का आवडतो त्यांना, टणटणीचा पाला पण लय आवडतो.